नमस्कार, मी अक्षता नाईक। आजच्या आपल्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया। आगामी विधानसभा निवडणुकीचे निमित्त साधून राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। त्याकरिता स्थापण्यात आलेल्या 6व्या वेतन आयोगाने बुधवारी अहवाल सादर केला असून 30% वेतनवाढ करण्याची शिफारस केली आहे। आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्पात वेतनवाढीची घोषणा करण्यात येणार आहे। भारतीय नौदलात आज स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी करंज दाखल झाली आहे। करंज पाणबुडी 67.5 मीटर लांब व 12.3 मीटर उंच आणि 1565 टन वजनाची आहे। मुंबईतल्या माझगाव डॉक इथं स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचे जलावरण करण्यात आले। मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत तयार झालेली ही पाणबुडी प्रत्येक प्रकारातल्या युद्धास उपयुक्त ठरेल असे तिचे डिझाईन केले आहे। विशेष म्हणजे करंज पाणबुडीतून शत्रूवर अचूक निशाणा साधणे सहज शक्य होणार आहे। त्यामुळे कलवरी खांदेरी नंतर आता करंज पाणबुडीमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे। उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे। दिल्ली, NCR, हरियाणा, पंजाब, श्रीनगर, जम्मू काश्मीर या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। अफगाणिस्तानमधील हिंदकुश पर्वत रांगेत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता। 6.1 रिश्टर स्केल इतका या भूकंपाची तीव्रता होती। भारतासह पाकिस्तानही भूकंपाने हादरले असल्याची माहिती मिळाली आहे। भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळाली आहे। शहर आणि परिसरात बुधवारी चंद्रग्रहण दिसले। नागरिकांनी शास्त्राप्रमाणे ग्रहणाचे पालन केले तसेच वैज्ञानिक दृष्टीनेही ग्रहणाचे अवलोकन केले। सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत शहरावर ग्रहणाचे सावट दिसून आले। पदवीपूर्व शैक्षणिक सत्रातील प्रथम वर्षाची परीक्षा दिनांक 8 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। दिनांक 21 फेब्रुवारी पर्यंत ही परीक्षा चालणार आहे। अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती जखमी झाल्याची घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी फाट्याजवळ दुपारी 12:50 सुमारास घडली। नकोशी गजानन पाटील वय 48 राहणार शंकरवाडी तालुका कागल असे मृत महिलेचे नाव आहे, तर गजानन नाथा पाटील वय 52 राहणार शंकरवाडी असे जखमीचे नाव आहे। कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांची याचिका ऐकण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे। या प्रकरणी आपल्यावर गुन्हा करताना चुकीचा आरोप लावल्याचा दावा करत गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। भिवंडीच्या गायत्री नगरमध्ये भंगारच्या गोदामाला आग लागली आहे। 30 जानेवारीच्या रात्री ही आग लागली आहे। या आगीत 15 ते 16 गोदाम जळून खाक झाली आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या दुर्घटनेत आजूबाजूची भंगारची 15 ते 16 गोदाम जळून खाक झाली आहेत। मात्र ही आग कशी लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही। दरम्यान या स्थळी राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। दौंड तालुक्यातील मीनाक्षी कंपनीत स्फोट झाला असून या स्फोटात 6 ते 7 कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। काम सुरू असताना क्रेनमधील केमिकल टार्क एका टाकीत पडला, त्यामुळे हा स्फोट झाला। यामुळे या स्फोटात 6 जण जखमी झाले आहेत। यातील 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे। शिरीष कुलकर्णी यांनी पुण्याच्या सेशन कोर्टात न जाता थेट हायकोर्टात धाव घेतल्याने प्रथम सेशन्स कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत। शिरीष कुलकर्णी हे DSK डेव्हलपर्स लिमिटेड हा कंपनीत संचालक होता। मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथील असला ते पिळाळी पुलावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या गोवा राज्य परिवहन मंडळाच्या कदंबा बसला मालवाहू ट्रेलरने विरुद्ध बाजूने येऊन जोराची धडक दिली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे। अपघातानंतर तब्बल 2 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। हा अपघात पहाटे
5:15 सुमारास घडला. परत भेटू छोट्याशा विश्रांतीनंतर. भारतामधील सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातली कोणती सर्वात मोठी नदी आहे? भारताची राज्यघटना कोणी लिहिली? लोकमान्य टिळक. बेलगाम के मेयर. नहीं पता. राष्ट्रीय खेळ कोणता? राष्ट्रीय खेळ क्रिकेट. आपले राष्ट्रीय वाक्य कोणतं? जय भारत. स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय? राज्यघटना माहित नाही. हु इज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया? सॉरी. राष्ट्रीय फूल कोणतं? विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. कोकीसरी गावातील शासनाची गावे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करीत कोकीसरीतील ग्रामस्थ व महिलांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले. कार्यकारी अभियंता, वरिष्ठ व शिक्षण अधिकारी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. संपूर्ण देशभरात आजचा दिवस भारतीय तटरक्षक दलाच्या 41वा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात आहे. असे असताना भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीसह लक्षद्वीप, मिनिकॉय या बेटांसहित दमणपासून केरळपर्यंत असलेल्या देशाच्या पश्चिम समुद्र तटावरील एकूण 21 तटरक्षक दलाच्या बेसेसपैकी सर्वोत्तम बेस रत्नागिरी तटरक्षक दलाला गौरविण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी हे कार्यालय तत्कालीन तटरक्षक दलाचे प्रमुख डायरेक्टर जनरल व्हाईस ॲडमिरल अनिल चोप्रा यांच्या हस्ते 21 मार्च 2011 रोजी कार्यान्वित करण्यात आले होते. पेट्रोल डिझेल दरवाढी प्रश्नी केंद्र आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत काँग्रेसने बुधवारी सांगलीत सायकल रॅली काढली. इंधनावरील अन्यायकारक कर रद्द करा, गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करा अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. काँग्रेस भवनापासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू अंबाती रायडूवर बीसीसीआयने 2 सामन्याची बंदी घातली आहे. 11 जानेवारी रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील सामन्यातील त्याच्या वागणुकीसाठी ही बंदी घालण्यात आली आहे. 2 सामन्यांच्या बंदीमुळे अंबाती रायडूला आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेस आणि झारखंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकावा लागणार आहे. अंबाती रायडू हैदराबाद संघाचं नेतृत्व करतो. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. नवरा बायकोचे भांडण सोडवायला गेलेल्या भाऊजीचा मेहुण्याने सुरीने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास बागवान ओढ्यानजीक हिदायत नगरीत घडली. रमजान मलिकजान अरब वय 32, मूळ राहणार हिरेकुडी, सध्या राहणार आंबेडकर नगर निप्पाणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी हैदर अली गुलाम मोहम्मद मुजावर वय 30, राहणार हिदायत नगर निप्पाणी याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पर्यटकांना गोव्यात येऊन जीवाचा गोवा करायचा असेल तर अवश्य करा, मात्र सार्वजनिक जागेवर किंवा बीचवर दारू पिण्याचे टाळा. 1 मार्च नंतर गोव्यात उघड्यावर दारू प्यायल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी येऊ शकेल, हे जरा ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी मडगावात झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. गोव्यात विशेषतः समुद्र किनाऱ्यावर दारू पिऊन बाटल्या किनाऱ्यावरच फेकून देण्यात येतात. त्यामुळे कचऱ्याची समस्या तर वाढतेच, शिवाय हा कचरा पर्यावरणालाही घातक ठरतो. त्यामुळे सार्वजनिक जागेवर दारू पिण्यास बंदी आणण्याचा कायदा मार्च पर्यंत गोव्यात लागू होणार आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने तत्त्वत मान्यता दिली. विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 3ही विमानतळावर पार्किंगच्या अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट विमानतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी केली आहे.
हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय पदवीपूर्व आंतर महाविद्यालयीन राष्ट्रीय बेल्ट कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी योगेश हुलीकोटिल याने 62 किलो गटात तिसऱ्या क्रमांकासह कांस्य पदक संपादन केले। त्या ठिकाणी 29 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेशातील कुस्तीपटूंनी भाग घेतला होता। अशा या राष्ट्रीय स्पर्धेत योगेशने चमकदारी कामगिरी करत कांस्य पदाला गवसणी घातली आहे। वडील आणि मुलाच्या नात्याला हळूवार स्पर्श करणारा राजेश महापुस्कर दिग्दर्शित व्हेंटिलेटर चित्रपटाचा गुजराती रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता जॉकी श्रॉफ गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत। मानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटविणाऱ्या व्हेंटिलेटरच्या गुजराती रिमेकची निर्मिती फाल्गुनी पटेल आणि लॉरेन्स डिसोजा करणार आहेत। मराठी व्हेंटिलेटरमध्ये आशुतोष गोवारकरांनी साकारलेल्या राजा या मुख्य भूमिकेत जॉकी श्रॉफ दिसणार आहेत। आता पाहूया उद्याचे कार्यक्रम। याबरोबरच आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद। शुभरात्री। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।